माझे झाले गया वर्जन पिकले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारली हरिहर माझे झाले गया वर्जन पिकले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन पिकले पितरांचे ऋण पदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण परमपुरुषम शौर्य पांडुरंग कमलनयन काना गोपिका चित्तहरी प्रगती निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदैव धवलसं श्री विठ्ठलं चिंतयामि बाबाजी सद्गुरु दास तुका धाम हेम शैल्यं वद्यः धनुजवान कृशानु ज्ञानी नामग्रगण्यं सकल गुण निधान मनोरनामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातात्मजं नमामि या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिताः नमस्तस्य 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 नमो नमः नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमो शिवाय अतुलित बलधाम हेम शैल्यं वद्यः धनुजवानो कृशानो ज्ञानी नामाग्रगण्यं सकल गुण निधान मनोरनामधीशं रघुपति प्रिय भक्तमातात्मजं नमामि
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु होत कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगी राजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखी यश वेदांत शस्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं दयांची केली स्मरण होय सगळ्या विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे तीन नमस्कार आता काय मा जीवाने मानेल संतासे रंधव चित्तासे अबोल्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या गोतावरी भागे मा पातके नाशिने धर्मार्थ काम मोक्ष नाम फलदात्री नमस्तुते धन्य धन्य निवृत्ती देवा पिंड पदावरी दिला आपोली हे करी माझे झाले गयावर जन तिथले तितरांचे रोन प्रस्तुत संकीर्तन शिवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत श्रीमंत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा गयेला दिलेलं पत्र या प्रकरणातील अभंग आहे. या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी अल्पसह पर्यायप्रमाणे बोलू नका. श्री क्षेत्रवारी भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने अधिष्ठान नव्हे भगवान रामेश्वराच्या आदिशक्ती जगदंबेच्या आणि पवित्र गोदावरीच्या किनारी पावन पुण्यमय असलेली भूमी श्री क्षेत्रवारी. महिला मंडळ बोलू नका. या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आपण आज किमी निमित्ताने एकत्र आलात. नामस्मरण कथा कीर्तन चिंतन करतोय. सर्वांना ज्ञात आहे. तरीही सांगणं वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने सर्वांचे सुपरिचित असलेले घरचे माणसं बोलू नका. आज नसलेले वैकुंठवासी हरिभक्त परायण काशीनाथ रेवजी बाबांना यहलोकी क्षेत्र संपूर्ण जे वर्ष परिपूर्णत्वाकडे जात आहे. त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा परिवार, त्यांच्या धर्मपत्नी गंगा भगीरथी गयाबाई काशीनाथ वाघ, त्यांचे सुपुत्र आहेत नंदू काशीनाथ वाघ,
त्यांच्या कन्या आहे इकडे नाही इकडे त्यांच्या कन्या आहे कमल गोविंदराव गव्हाणे, विमल सतीशराव अनर्थे, विद्या रमेश बोरशे. त्यांचे नातू आहेत कपिल रमेश वाघ, निलेश रमेश वाघ, मयूर रमेश वाघ आणि प्रज्वल नंदू वाघ, समस्त वाघ परिवार. विठाला ज्यांच्या माध्यमातून हा दर्शनाचा योगाला हरिभक्तपरायण सुभाषराव बिडवे त्यांना धन्यवाद. आज या व्यासपीठावर ज्यांची संगत लावलेली मर्दंग सम्राट हरिभक्तपरायण याच काव्यातील याच भूमीतील सुपुत्र कृष्णाजी महाराज लखारे त्यांना धन्यवाद. गायनासाठी ज्यांची साथ आहेत आपल्या परिसराचं भूषण गायन सम्राट हरिभक्तपरायण अरुणजी महाराज पगारे आहेत. आमच्या सोबत आलेले हरिभक्तपरायण नंदू महाराज बालोरकर आहेत. त्याचप्रमाणे इथं ज्यांची उपस्थित आहे हरिभक्तपरायण रावसाहेब नाना भाकरे आहेत, हरिभक्तपरायण सुनील दादा आहेत, हरिभक्तपरायण मोकाचे गुरु आहेत, हरिभक्तपरायण आता सडेकर आहेत. आता सडे घोडे घोडे राहिले का काही दिवसांपेक्षा मी मला असं वाटलं केलेच काय हा. चला आमची विनेकरी महाराजापासून उपस्थित भजनी मंडळ वारी सडे कान्हेगाव रामवाडी संवत्सर पाहुणे पडेगाव पडेगाव अजून एकंदरीत सर्वांना धन्यवाद. ठाला आणि आमच्या लखरे महाराजांची सिस्टीम अतिशय सुंदर, ऑपरेटर आहे सुंदर, सिस्टीम आहे सुंदर, त्यांनाही धन्यवाद. आपण माझ्या समोर आला तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. समोर सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ परिचित मंडळी आहे, तुमच्याबद्दल आदर तुम्हाला वंदन आणि अगदी केलेल्या वेळेत बोलण्याचा प्रयत्न करू. फक्त थोडं शांततेत श्रवण करा. बोलणं असं थोडं आपसात हळू बोला. विठाला पहिला प्रश्न निर्माण होतो बाबांना जाऊन जर आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे तर मृत्यूनंतर जीवाचं अस्तित्व असतं का? मृत्यूनंतर ही क्रिया का करावी? बर याच्या पाठीमागे शास्त्र आधार आहेत का? ही अंधश्रद्धा तर नसेल ना? अशी अनेक शंका शिकलेल्या माणसाच्या मनात येऊ शकते. तर त्याची अनेक जरी कारण असेल तर 1-2 कारण आपल्या पुढे ठेवतो. पहिलं कारण ठेवतो, आपण ज्या लोकांमध्ये जन्माला आलात या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. काय आहे? मृत्यूलोक. आणि मृत्यू लोकाची देवता ही मृत्यू देवता आहे. जशी वैकुंठाची देवता विष्णू आहे, कैलासाची देवता भगवान शिव आहे, सत्य लोकाची देवता ब्रह्मा आहे, स्वर्गाची देवता इंद्र आहे, पाताळ लोकाची देवता नाग देवता आहे, तत्व मृत्यू लोकाची देवता ही मृत्यू देवता आहे. मग मृत्यू लोकामध्ये आलोच ना आपण. बर हे पंचमहाभूताचं शरीर धारण केलं ना, मग ते देवाचं असो, दानवाचं असो, मानवाचं असो, इथं आल्यानंतर एक दिवस त्याला मृत्यू देवतेचा स्वीकार करावा लागतो. आएगा हो जाएगा राजा रंकया फकीर. तो राजा असू द्या, रंक असू द्या, फकीर असू द्या, इथं वशिला नाही. मग कोणी असेल आलाय नाही का त्याला मृत्यू देवतेचा स्वीकार करावा. मग मृत्यू चुकवता येतो का? नाही. त्या दिवशी बोलून आज एक साधा विचारतो खरे बाबा, डॉक्टर मृत्यू चुकवतो का डॉक्टर मृत्यू लांबवतो? हा, चुकवत बी नाही, लांबवत बी नाही. फक्त मरेपर्यंत कसं चांगलं जगता येईल याची फक्त काय घेतो? काळजी घेतो. म्हणजे मृत्यू चुकवता येत नाही आणि मृत्यू लांबवता येत नाही. मग न चुकणारी, न लांबवणारी आणि आपल्या जीवनातील अंतिम सत्य फक्त मृत्यू आहे. बर तुम्ही इतर गोष्टीला माना न माना, कदाचित तुम्ही अंधश्रद्धा म्हणून दूर करा, ही लोकशाही प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे, पण मृत्यू मात्र अंधश्रद्धा नाही. का अंधश्रद्धा आहे? एखादं म्हणे मी मरणारच नाही, महाराज म्हणजे तुम्ही साधं उदाहरण सांगा. मला सांगा, समृद्धी जवळ गेल्या
तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्या समृद्धी हवेवरती कॉलेज आलं तरी ते पाडलं, म्हणजे मंदिर आलं तरी पाडलं, वीर आली तरी बुजवली, बरोबर. मग 4 मजली इमारत सुनील दादाची गेलीच ना, बरोबर आहे की नाही? 4 मजली इमारत आली ना तरी काढावा लागली समृद्धीच्या हवेवर. आणि तिथं सुभाष म्हणलं की माहिती टपरी हलवणार नाही, कसं काय चाललं? तर तिथे 4 मजली इमारत गेली, तिथे टपरीवाल्याची काय किंमत आहे तर ती आपली टपरीची. 4 मजली इमारत देव ऋषी मुनी त्यांच्या जर आयुष्याचा विचार केला तर त्यांना सुद्धा जग मरावा लागलं. मग आपल्याला तर जावंच लागेल. हजारो वर्ष अयोध्येचा राज्य बोलू नका हो. बस ते जालनाची सभाच्या तिकडे बसू द्या, तुम्ही काय त्यांना म्हणते इकडे तिकडं बसू द्या, भरपूर जागा आहे, बस तिच्या बरोबर विठाला. प्रभू रामचंद्राने हजारो वर्ष अयोध्येचं राज्य केलं. अवतार कार्य संपलं. आज सर्वांच्या समक्ष शरयू गंगेमध्ये हे पंचमहाभूताचं शरीर त्याग केला. भगवान कृष्ण हजारो वर्ष मृत्यू लोकांमध्ये आले. द्वापार युग संपलं, कलियुगाचं लक्षण सुरू झालं आणि भगवान परमात्म्याच्याही निमित्त केलं, पायाला बाण लागला आणि देवही धामाला गेले. म्हणून रामकृष्णाचे अवतार, पण मानव शरीर घेतलं ना त्यांनाही नियमात कायद्यात बदल करता आला नाही, त्यांना जावं लागेल. मग तुम्ही किती असा, आपल्याकडे देवांची संख्या किती आहे? 33 कोटी. आता ती संख्या वेगळी प्रकार आहे. महाराज म्हणजे त्यांना सुद्धा मरावा लागला. 9 भी मर गए, 10 भी मर गए, 1788 33 कोटी देवता मर गए, वही बने काल के पाशे. पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी. पीर गेले, पैगंबर गेले, जोगी गेले, योगी गेले, रोगी गेले, भोगी गेले. नाही बहुत जन गेले, नाही आले मावती, अनेक गेले. आणि त्यांचा ते विषय सोडा, आपली सुद्धा पावलं प्रत्येक क्षणाला एक श्वासाला मृत्यूच्या दिशेने पडते. त्याचा प्रवास चालू आहे कोपरगाववरून वारीला, आणि आपला प्रवास चालू आहे वारीवरून कोपरगावला. नेमकी कुठं आपली वाट पाहत बसलाय हे तुम्हाला माहिती नाही, पण तो मात्र वाट पाहतोय. विठाला सूचना करतो, पण आम्ही कधी त्याचं गांभीर्याने घेतलं असं नाही. मला एक सांगा, एखाद्या आजोबांना विचारलं, म्हटलं आजोबा तुम्ही खांबाला पाठ का लावली? उत्तर काय? कंबर गेलं आहे तिथं. काय म्हणतो आपण, कंबर गेलं. एखाद्याला म्हणतात तुम्ही हातामध्ये काठी घेतली, गुडघे गेले. काय म्हणतो आपण, गुडघे गेले. मला चष्मा लावला, डोळे गेले. सुपारी खाता का? दात खाली सुपारी, दात गेले म्हणतो ना आपण.
जेव्हा जन्माला आलो तेव्हा ही आपली सोबती हे बरोबर आणले आणि हे सोबती आता आपल्याला एक एक सोडून चालले. म्हणून महाराज म्हणजे निश्चिंत राहू नका. चालिले सोबती तरी काय मानेले किंवा चालिले आगळे, नाक कान फिरले डोळे, अरे फिरले ना, तिरपे तारपे झाले ना का, पण अजून आम्ही काय देशामध्ये माणसाकडं असं कमी घे महाराज, त्याला असं वाटतं मला मरायचंच नाही. पण राजा एक लक्षात ठेव, देवाने आपल्याला श्वास आणि घास दिलेले आहे. जितके देवाने श्वास दिले त्यापेक्षा आपण एकही श्वास वाढवा घेऊ शकत नाही. आणि देवाने जितके घास दिले त्यापेक्षा एकही घास वाढवा घेऊ शकत. त्याच्या पुढे बोलू का, ज्यांचं आयुष्य सरलं त्यांना राहता येत नाही आणि ज्याचं आयुष्य उरलं त्याला जाता येत नाही. पण आपली दिवसेंदिवस पावले मरणाच्या दिशेकडे पडत आहे. म्हणून बरेच लक्षणं येतात, पण कधी विचारणे ऐकले, पण संक्षिप्त सांगतो. प्रत्येक व्यक्तीला काल मृत्यूचे लक्षण 1 वर्ष अगोदर कळतात. बघा तुम्ही आंघोळ करताना छातीवरती कितीही पाणी टाकलं आणि पाणी पांगायला लागलं, छाती कोरडी राहिली, त्याने समजून घ्यायचं आयुष्य किती राहिलं, 1 वर्ष. रात्री उत्तरेला ध्रुव तारा दिसतोय, तर उत्तरेचा ध्रुव जवळच्या माणसाला दिसतोय आणि आपल्याला दिसत नाही. आयुष्य राहिलं 9 महिने. बोलताना कानाचे चापे हलू लागले, आयुष्य राहिलं 6 महिने. सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे उघडतो, एका वस्तूच्या 2 वस्तू दिसू लागल्या. एका लाईटाचे 2 लाईट किंवा हिरवे पिवळे लाल जांभळे असे पट्टे दिसू लागले, सप्तरंग दिसू लागलं, इंद्रधनुष्य दिसू लागलं. आयुष्य राहिलं 3 महिने. कदाचित एखाद्याला दिवसा चांदण्या दिसल्या, आयुष्य राहिलं 1 महिना. एखाद्याला असं स्वप्न पडलं, आपली मुलं आपल्याला स्वप्नामध्ये तेलानं आंघोळ घालताय, आयुष्य राहिलं 15 दिवस. काळे कपडे घालून रेड्यावरती बसून कोणीतरी दक्षिण दिशेकडनं आपल्या घराकडे येतोय, आयुष्य राहिलं 12 दिवस. आणि तिथून पुढे ज्ञानोबरायांचं संशोधन आहे. ज्ञानोबराय म्हणतात कानात बोटं घाला, दोन्ही छिद्रे बंद करा, चिंचिन आवाज येतो, तो आवाज बंद झाला का आयुष्य राहिलं 9 दिवस. कानी बोट घालता नाद जे पाहावे, अन्न ऐकता जाणावे 9 दिवस. चला आपल्या बुवईचे केस बघा, आपल्या बुवईचे केस आपल्याला नाही दिसते, आयुष्य राहिलं 7 दिवस. डोळा लावा, वरती बोट ठेवून दाबा, लाल गोल चिंब दिसतो, नाही दिसला आयुष्य राहिलं 5 दिवस. वरती श्वास चालू झाला, उलटा श्वास, आयुष्य राहिलं 2 दिवस. आणि ज्या दिवशी आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही, तो आपला शेवटचा Oh,
हा आपला शेवटचा दिवस. मला एकच सांगायचं, आपली लक्षणं कळाले ना, मग काय केलं पाहिजे? 3 मुद्दे फक्त ऐका. मृत्यू तर निश्चित आहे, मृत्यू ठरलेला आहे, मृत्यू येणार आहे. मग आपण काय करावं? हे लक्षणं कळाल्यानंतर पहिलं निर्वैर व्हावं. निर्वैर. दादा, वैर ठेवून मरू नये आणि वैर घेऊन मरू नये. बोलत नसतं तर बळच बोला त्याच्यासोबत. त्याला म्हणा तुलाही परत वारीला यायचं नाही, मलाही वारीला यायचं. राहिले 2-5 वर्ष कशासाठी वैर जातो? आता पहिलं वैर संपवलं पाहिजे ते. 2 नंबर, मरण्यापूर्वी कुणाच्याही रुपया कर्जामध्ये राहू नये आणि मुलांवरती कर्ज करून मरू नये. जो बाप मुलांवरती कर्ज करून मरतो तो बाप नाही, तो मुलाचा शत्रू आहे. आणि तो मुलगा म्हातारपणामध्ये माय बापाची सेवा करत नाही, तोही मुलगा नाही, तो सुद्धा कोण आहे? शत्रू आहे. हा. आणि 3 नंबर, वैर ठेवू नये, ऋण घेऊन मरू नये आणि पाप घेऊन मरू नये. मरण्याच्या अगोदर केलेल्या पापाचं काय घेतलं पाहिजे? प्रायश्चित्त. बरं, पाप, आता पापाचे लय प्रकार आहे. पाप, उपपाप, महापाप, अनुपाप. जाऊ दे, बाकीचे 2 कळतील असे सांगतो. एक जाणत्यापणा झालेलं पाप आणि एक नेणत्यापणा झालेलं पाप. काही पाप जाणत्यापणाने होतं आणि काही पाप नेणत्यापणाने होतं. मला एक साधं तुम्हाला विचारतो. काय झालं? 2 मित्र कोपरगावला गेले भैया आणि गरम गरम वडे पाहिजे. दुसरा म्हटला, अरे माझी इच्छा आहे, वडे गरम आहे, नाश्त्याची वेळ आहे, आपण वडे खाऊ. दुसरा म्हटला, अरे येड्या, आज एकादशी आहे आणि एकादशीला अन्नदान करू नये आणि एकादशीला अन्न सुद्धा खाऊ नये. खरंच जगातील सगळे पाप एकादशीच्या दिवशी अन्नाचे आश्रय नसतात. मला एकादशी, मी नाही खाणार वडा. पण दुसरा म्हटलं, का रे तू कायम एकादशी करतो का? वर्षभर आहे का? म्हणे मग एखादी सुटली तर काय बिघडतं? आता याला कळालं वडा खाऊ नये, कळालं ना तरी वडा खाला. आता एकादशीला अन्न खालं, हे झालं पाप. पण हे कोणत्या पणाने झालं? जाणत्यापणाने झालं. कोणत्या पणाने झालं? जाणत्या. परत दोघं पुढे गेले, भेळ बघितली. दुसरा म्हटला, अरे भेळ खाऊ. तो म्हटला एकादशी. तो म्हटला, अरे तू किती पैसे दिले तरी मी एकादशीला अन्न खात नाही, अन्न मी एकादशीला खाणार नाही. पण ज्याने आग्रह केला आणि म्हणून याने काय केलं? भेळ खाली, जाणतेपणाने खाली. हे कोणतं पाप झालं? जाणतेपणा. दोघं पुढे गेले, नाश्त्याची वेळ आली, दोघांचा नाश्ता झाला आणि मग त्याला आठवण आली, अरे अरे म्हणजे आज एकादशी, माझी एकादशी सुटली. याने बेळ वडा खाला, त्याने बेळ वडा खाला. एकाने जाणत्यापणात खाला, एकाने नेणत्यापणात खाला. आता नेणत्यापणात झालं पाप आणि जाणत्यापणात झालं पाप. मग पुढे आहे का? आता नेणत्यापणाचे पाप झालं ते गंगा स्नानाला जातं. गंगा पापम शशी तापम. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर नेणत्यापणानं झालेलं पाप नष्ट होईल. पण जाणत्यापणात झालेलं पाप गंगेच्या तीर्थाच्या बापाकडूनही जात नाही. तुका म्हणे पापे अन्नदाय तीर्थाची या बापे विठारावे. आधी साधं उदाहरण सांगतो. कसं पाप लागतं, मला कोणाला उद्देशून बोलायचं नाही. ही कथा कीर्तन आहे की नाही, एक साधं वाक्य ऐका. साधूला सन्मुख झालं पाहिजे, हरिकथेला सन्मुख झाला पाहिजे आणि नामाला सुद्धा सन्मुख झाला पाहिजे. आता बरीच मंडळी इथं आली बर का, पण कीर्तनाकडं पाठ करून तिकडं गप्पा मारू राहिले. यांनी मारू नये असं माझं विचारणे आज स्वतंत्र आहे त्याला. पण पाठ कुणीकडे केली त्यांनी?
कीर्तनाकडे केली. आता सहज पाप झालं ज्ञानोबराय म्हणतात. हरी शिविन्मुख तो नर पापिया हरी विना विषया पडे कोण, हरी विना विषया पडे कोण, हरी विना विषया पडे कोण, हरी विना तो नर पापिया हरी विना विषया पडे कोण, हरी विना कोणी म्हणजे कळत नकळत पाप होतं. पण मरण्यापूर्वी पापाचं प्रायश्चित्त घ्या. पाप घेऊन माणसाने मरू नाही. तुम्ही म्हणाल कळालं मरण निश्चित मरण येणार आहे. आज जर विचार केला तर आजोबा गेले, वडील गेले, मग मृत्यूनंतर श्राद्धाची कर्म का करायचं? याची काय कारण? आता याची अनेक कारण आहेत. एक दोन कारण आपल्या पुढे ठेवतो. आज आहे श्राद्ध. आज काय आहे? श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? तर व्याकरणामध्ये स्रत नावाचा धातू आहे आणि स्रत नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. मग दुसरा प्रश्न आहे, श्राद्धाला प्रारंभ झाला कुठून? श्राद्ध अंधश्रद्धा आहे का रूढ आहे का परंपरा आहे? ही रूढ नाही आणि अंधश्रद्धा नाही, ही काय आहे? परंपरा आहे. आता रूढ कशी आहे, परंपरा कशी? एक वाक्यात. वट सावित्री पौर्णिमे आता आली जवळ. वट सावित्री पौर्णिमेचा दिवस आहे. त्या दिवशी एक महिला वडाची पूजा करायला निघाली. तिच्या एका हातामध्ये ताट आहे, एका हातामध्ये तांबे आहे. दोन्ही हात धुतले. समोर एक इलेक्ट्रिकचा पोल आहे. वडाचं झाड लांब आहे. तिच्या पाठीला खाज आली. आता खाज नावाचा रोग लकरे बाबा खाजावल्याशिवाय जात नाही. आता खाज आली, दोन्ही हात धुतले. तिने काय केलं? समोर पोल बघितला, पोलला पाच घासले, वडाची पूजा केली, निघून गेली. पण ते मागच्या बाईनं बघितलं. तिला वाटलं पर्वणी वेगळी. प्रत्येक बाई यायची, पोलला पाच घासायची आणि वडाची पूजा. दिवसभर क्रम चालला. पण पहिलीने पाच का घासती मागशीला माहिती. याला काय म्हणायचं? रूढ. याला काय म्हणायचं? मग तसं श्राद्धही रूढ आहे का? रूढ नाही, त्याला परंपरा आहे. कुठून सुरुवात झाली? तर पहिलं श्राद्ध कोणी केलं? तर पहिलं श्राद्ध केलं हे वरह देवाने. वरह पुराण बघा. दुसरं श्राद्ध केलं ते मनू महाराजांनी. बर. तिसरं श्राद्ध केलं ते निमी राजानं. निमी राजानं स्वतःच्या मुलाचं श्राद्ध केलेलं आहे. आणि संत वाङ्मयामध्ये सगळ्या संतांनी श्राद्ध केलेलं आहे. विठाला चला, प्रभू रामचंद्राने श्राद्ध केलेले का नाही केलं? आता सीतामाईने केलं ती तुम्ही ऐकलं, पण प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. आता ते सांग, तुम्ही ऐका. प्रभू रामचंद्र, आता एक क्रम सांगतो. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचा धर्म काय? तर पहिला मुलाचा धर्म आहे म्हातारपणामध्ये आई वडिलांना वेळ दिली पाहिजे आणि वेळेवर दिली पाहिजे. धर्म काय? वेळ दिली पाहिजे. आणि कधी दिली पाहिजे? वेळेवर दिली पाहिजे. कल्पना करा, मुलगा जॉबला मुंबईला आहे किंवा पुण्याला आहे, वडील खेड्यावरती राहतात, वडिलांना प्यारले झालेलं आहे, आईचं निधन झालेलं आहे, त्यांना बीपीचा त्रास आहे, जवळ कोणी नाही. वडिलांनी मुलाला फोन केला, बाळा मला बीपीचा त्रास होतोय, गोळ्या संपल्या, मला गोळ्या घेऊन येतो का? मुलगा म्हटला हो बाबा संध्याकाळी येतो. म्हटला पण आला. दुसऱ्या दिवशी वडिलांनी फोन केला, अरे त्रास वाढला, ये ना बाळा. बाबा येणार होतो पण कंपनीची अर्जंट मीटिंग लागली, आज येणं शक्य. दुसऱ्या दिवशी मुलगा आला नाही. तिसऱ्या दिवशी वडिलांनी सकाळी कॉल केला, बाबा आज येतोच
25चं ऍडमिशन केलं का लगेच निघतो. तिसऱ्या दिवशी मुलगा औषधी गोळ्या घेतला निघाला. अर्ध्या रस्त्यात आला आणि गावकऱ्यांचा फोन गेला. कुठपर्यंत? आलोय नाशिक. या लवकर. वडील गेले. आता ऐका, आता वडील गेले ना, तर वडील गेल्यावर किती वेळ द्यावा लागेल? 13 दिवस. किती द्यावा लागेल? मग मेल्यानंतर 13 दिवस दिल्यापेक्षा आई वडील जिवंत आहे तोपर्यंत जर 13 तास दिले असते तर कदाचित वडील वाचले असते. म्हणजे आई वडिलांना वेळ दिली पाहिजे. आणि कधी दिली पाहिजे? वेळेवर. हा पहिला धर्म आहे. आणि दुसरा धर्म काय? अंतकाळ जवळ आला की मुलगा अंतकाळ समयी आई वडिलांच्या जवळ पाहिजे. हा मुलाचा धर्म आहे. आणि नंतर कर्म आणि कर्मांतर हे मुलाने केले पाहिजे. मग माझा मुद्दा इथं आहे, राजा दशरथाचा प्राण गेला तेव्हा प्रभू रामचंद्र होता का? नाही. आपण तर प्रामाण्य म्हणतो. चौघे पुत्र दशरथा, चौघे पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. मग मुलाचा धर्म काय? पुरुषाशी पर्वकाळ, जन्मता थोडे एक वेळ. का माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ की पवित्र. आई वडिलांचा अंतकाळ जवळ आला का मुलगा जवळ पाहिजे. पण मुद्दा द्यायचा आहे, राम जवळ नव्हता. याचं काय कारण? तर याचं पहिलं कारण असं आहे, राम दशरथाचा मुलगा नाही. विठाला तुम्हाला ऐकताना थोडं वेगळं वाटते. त्याची कथा आहे. ज्या वेळेला राजा दशरथ इंद्राच्या मदतीला स्वर्गामध्ये युद्धासाठी गेला आणि युद्ध करताना रथातून पडला, तितक्यामध्ये जटायू आला आणि जटायूने आपल्या पंखावरती राजा दशरथाला वाचवलं. तेव्हा राजा दशरथाने सांगितलं, जटायू तू माझे प्राण वाचवले, तुला काय पाहिजे ते सांग. तर जटायूने सांगितलं, राजन जेव्हा वेळ येईल तेव्हा मी मागेन. बराच काळ निघून गेला. थोडा हळू बोला. एवढी जागा सोडून मग तिकडं बोलायला. बराच काळ गेला. राजा दशरथ थोडक्यात सांगतो, 4 मुलं झाली. एक जटायूला कळालं भाऊ, आणि जटायू अयोध्येला गेला. अयोध्येला आल्यानंतर राजाने सिंहासनावरती बसवलं, षोडशोपचारी पूजन केलं आणि मग विचारलं, जटायू येण्याचं कारण काय? म्हणजे राजा तू दिलेला शब्द जी मागण्यासाठी आलोय, सांग तुझी काही इच्छा आहे? म्हणजे काही नाही, माझी इच्छा असते, कारण तुझा मोठा मुलगा मला पुत्र म्हणून दे. त्यावेळेला राजा दशरथाने सांगितलं, जटायू आई मी ज्या वंशात जन्माला आलो, माझा वंशाची रीत अशी रघुकुल. रघुकुल शब्द बदलत नाही. बोल तुला काय? तुझा राम मला मुलगा दे. जटायूला राम देऊन टाकला. आता राम जटायूला दिल्यामुळे रामावरती राजा दशरथाचा अधिकार नाही.
म्हणून दशरथाची कर्म ही भरताने केले, रामाने नाही. आता मुद्दा पुढे, राम कुणाचा मुलगा झाला होता? जटायूचा. मग मुलाचा धर्म आहे. आई वडिलांचा अंतकाळ जवळ आला तर मुलगा जवळ पाहिजे. जेव्हा जटायूचा अंतकाळ जवळ आला तर प्रभू रामचंद्र अंतकाळ समयी चालत गेला. आता मुलाचा दुसरा धर्म काय? प्राण जाण्याच्या अगोदर वडिलांना उशी मांडी दिली पाहिजे. तर जटायूला उशी मांडी कोणी दिली? रामाने दिली. मग मुलाचा धर्म काय? अंतकाळच्या वेळेला जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण केली पाहिजे. तर जटायूची इच्छा कोणी पूर्ण केली? रामाने पूर्ण केली. सांग जटायू, तुझी अंतिम इच्छा काय? त्याने सांगितलं, प्रभू जोपर्यंत हिंदू धर्म असा आहे का मरण्याच्या वेळेला मुखामध्ये गंगा जल पाहिजे. पण मी डोंगरात आहे, इथं गंगा जल नाही. प्रभूने बाण मारला आणि जगातले सगळे तीर्थ आणले. ते आहे सर्व तीर्थ टाके, गंगा जल टाकलं. पुत्राचा धर्म रामाने पाळला. सांगितलं अंतिम इच्छा काय? सांगितलं, प्रभू जोपर्यंत माझा प्राण जात नाही तोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर तू बाजूला बोलू. इतना तू करना इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. आता दृष्टी पुढे तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा. इच्छा पूर्ण केली. सांग जटायू अंतिम इच्छा काय? प्रभू माझी एकच इच्छा आहे, सेवत श्वास तुझ्या नामाने जा. राम राम म्हणता राम राम म्हणता जटायू म्हणतो, प्रभू माझी अंतिम इच्छा आहे, राम राम म्हणता जावो माझा प्राण. हेची कृपादान देवा. अर्थात पुत्राचा धर्म आहे. मग अंत्येष्टी मग पुत्राचा धर्म काय? जटायूचं श्राद्ध स्वतः प्रभू रामचंद्राने रामेश्वरला केलं. मग मृत्यूनंतर जे श्राद्धाची कर्म करणं हा मुलाचा काय आहे? धर्म आहे. म्हणून आज आहे श्राद्ध. मग दुसरा प्रश्न आहे, श्राद्ध केलं पाहिजे का? हो, केलं पाहिजे. का केलं पाहिजे? तर जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची प्रेत योनीतून मुक्ती होत नाही. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि तिसरी मन सगळ्यांना माहिती, बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. तुझा बाप जिवंत आहे, मग श्राद्ध करायची गरज नाही. आणि बाप गेला असेल तर श्राद्ध करावा लागेल. एखादा मला समजा नाही केलं तर काय होतं? असे काही कमी ते तो खोबरा म्हटला, जो मुलगा ज्या जातीमध्ये जन्माला येऊन जातीचा आचार मानवते. परत ऐका, तुम्ही पैशाने मोठे असाल, तुम्ही शिक्षणात मोठे असाल, तुम्ही सत्तेत मोठे असाल, तुम्ही पदात मोठे असाल, पण एक वाक्य ऐकून जा, जातीपेक्षा आणि धर्मापेक्षा कोणीच मोठा होत नसतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जो मुलगा ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या जातीची आचारसंहिता आहे आणि त्या मुलासाठी बंधनकारक आहे. मग जो मुलगा त्या जातीमध्ये जन्माला येऊन आचारसंहिता पाळत नसेल तर त्या मुलाचा या भूमीला भार होतो. त्याचे पितर आदपत्नाला जातात आणि ते शाप देतात. भूमी भार
भूमिभार नेहमी जातीचा आचार झाला दावेदार आणि भोगवी अघोर पितरांची त्याचं पितरांचं आधपतन होतं आणि आधपतन झालं तर मग ते शाप देतात ते नाराज होतात पितर अध पतना ऐकून ठेवा आपले पितर नाराज आहे का संतुष्ट आहे परत अजून त्याने एक दोन मोठ्यांचं वाक्य बाबा ग्रहस्थी माणसाला आपल्या प्रपंचामध्ये उन्नती व्हावी असं वाटत असेल तर आपली कुल देवता आणि पितर कधीच नाराज नसते पाहिजे म्हणून आपली कुलदेवता आपल्याला माहिती पाहिजे लक्षात ठेवा आणि किमान वर्षातून परिवारातील एका तरी व्यक्तीने कुलदेवतेला गेलं पाहिजे कुलदेवता नाराज नसती पाहिजे आणि पितर नाराज नसते पाहिजे जर आपले पितर नाराज असेल ओळखायचं कसं 2-3 खुणात सांगतो रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला निवांत झोप लागत नाही 12 वाजले 1 वाजला मोबाईल पाहून कंटाळले पण झोप काय येत समजून घ्यावं आपले पितर नाराज आहे पितर नाराज असेल तर आपल्याला निवांत झोपू देत नाही एक झोप झाली तुमची वाली मध्यरात्री जाग येते घसा कोरडा पडतो ती व्यक्ती मध्यरात्री उठून जर पाणी पित असेल त्यानं समजून घ्यायचं माझे पितर तहानलेले आहेत त्यांना गरज पाण्याची त्यांना जर तहान लागली ते आपला घसा कोरडा करतात 2 जेवणाला बसल्यानंतर आपल्या ताटामध्ये नेहमी कायम केश येतो कायम केश येतो समजून घ्यायचं आपले पितर भुकेलेले आहेत परिवार इतर वेळेला चांगला आहे परिवार इतर वेळेला चांगला आहे पण एकत्र जेवणाला बसले तो प्रश्न उत्तर होतात कधी कधी एखादा ताट सोडून निघून जातो त्याने समजून घ्यायचं पितर आपले भुकेलेले आहे त्याच्या पुढे आहे का जरी तुम्ही जेवण केलं आवडीचं भोजन केलं पण खालेलं तुम्हाला पचत नाही ऍसिडिटी होते खालेलं पचत नसेल तर समजून घ्यायचं पितर नाराज आहे कारण ते जर नाराज असेल तर खालेलंही पचू देत नाही मुला मुलीच्या विवाहाला अडचणी निर्माण झाल्या पितर आपले नाराज आहेत किती प्रयत्न करून अपयश येत असेल तरी सुद्धा पितर नाराज आहे नाना ते जर नाराज असेल मग ते दात खातात आणि शाप आई बाप मुलाचं पालन पोषण शिक्षण सर्व्हिस जॉब सगळं करतात याचं काय कारण याच्या पाठीमागे त्यांची अपेक्षा असते की नाही आई वडिलांची मुलाकडून जिवंतपणे अपेक्षा असते आणि मेल्यानंतरही अपेक्षा असते माय बापे सांभाळती लोभा खाने लोभा
सुद्धा म्हातारपणात आमचा चांगला सांभाळ इच्छा आहे का नाही? आहे. मग जिवंतपणी इच्छा आहे आणि मेल्यानंतर सुद्धा मुलाकडून आई वडिलांना इच्छा असते. तर तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे मेल्यानंतर? हो, तुम्हाला एक सायन्सच्या दृष्टीने सांगतो आणि एक शास्त्राच्या दृष्टीने सांगतो. विठाला मला एक सांगा ना, एखाद्या व्यक्तीने आपले अवयव दान केले, करतात काय काही माणसं अवयव दान करतात. उदाहरणार्थ त्याने किडनी दान केली, बरोबर, डोळे दान केले. काय केलं? किडनी दान केली, डोळे दान केले. जाऊ काही खुर्ची ठेवली माझ्याकडे बघा. काय नाही, तुम्ही गजा दाखवू नका, पाहू नका, तुमची वेळेतच होईल. तुम्ही जा तिकडे, वेळ खाऊ नका. विठाला फक्त मला मुद्दा बघवायचा आहे. भाऊ मला एक सांगा, त्या व्यक्तीची किडनी डोळे कधी काढतात? मरण्याच्या अगोदर तर मेल्यावर. बरोबर, कधी काढतात? म्हणजे ज्या की प्राण गेल्यानंतर जे इंद्रिय काढतात ते कामी येतात. म्हणजे प्राण जरी गेला तरी त्या इंद्रियामध्ये ऊर्जा असते. हे मान्य करावं लागेल, मान्य करावं लागेल. म्हणून बघा, मुलीच्या बाबतीत सांगतो, एखादी मुलीचा जर प्राण गेला, निधन झालं, तेव्हा तिचा चेहरा बघा आणि तिच्या माहेरची मंडळी आल्यानंतर चेहरा बघा. माहेरची भाऊ भाची जेव्हा येतात ना, तेव्हा प्राण जरी मुलीचा गेला तरी तिच्या चेहऱ्यावरती तेज येत असत. का? मुलगी जरी मेली तरी मरणानंतर सुद्धा माहेरची नाळ संपलेली नसते. मुलीची नाळ माहेरशी जोडलेली असते. म्हणून माहेरची बोळवण आल्याशिवाय तिची बोळवण होत नसते. प्राण जरी गेला तरी शरीरामध्ये चेतना असते. बर, आता एक प्रसंग ऐकलेला आहे, तुम्ही पण सांगतो. कोपरगाव तालुक्यातच काम आहे ना, तसं आता 365 दिवसात 200 दिवस कोपरगाव तालुक्यात आहे की नाही? चला, हा काय झालं एका ठिकाणी, आता तुमची वारी चांगली अवघड झाली. 7ला सुरुवात केली, हो बरोबर आहे, 8ला संपवा लागतं. दहावीत प्रवचन 7ला चालू केलं, 8ला संपवायचं. एक तास तर मोठ्या मुश्किलीने मिळत होतो. हा काय झालं, 7ला प्रवचन चालू झाला, 8 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले, पण कावळा काही शिवत नव्हता. आता घरून जेवढं पाठांतर करून आलो होतो तेवढं संपून गेलं. 2.5 तास झाले, प्रवचन संपत नाही आणि कावळा शिवत नाही. बरं, कावळा नसतं तर मान्य करू ना, कावळा नसतं तर मान्य करू. 2-5 कावळे सुद्धा आहे ना, कावळे यायचे, बसायचे, उडायचे, कावळा शिवत नाही. एक जण तुमच्यासारखा बसता होता, तो म्हणजे का बरं कावळा शिवत नाही मला माहिती. जर तुम्ही मला 10 मिनिटं परवानगी दिली तर मी कावळा शिवून देतो. अरे मग भल्याकडे साव धरून बोलायचं आहे. त्याने गाडी चालू केली, गावात गेला. बरं का काका, तुम्ही लांब बसले माझं. तो गावात गेला. आता कोणत्या दुकानात गेला तुम्ही मला विचारू नये, मी तुम्हाला सांगू नये. त्याने काय आणले हे काय मला माहिती, पण तो पुढून कावळे मागवते. ती वस्तू ठेवल्याबरोबर 1 मिनिटामध्ये काय स्पर्श झाला. याचं काय कारण? आयुष्यभर ज्या इंद्रियाने जे विषय उपभोगले, मृत्यूनंतर सुद्धा त्या इंद्रियाची आसक्ती संपत नाही, पण कावळा शिवत नाही. याचा अर्थ मृत्यूनंतर सुद्धा अस्तित्व असतं. पण त्यांची इच्छा असते की आमच्या मृत्यूनंतर आमच्या मुलांनी श्राद्धाची कर्म केलं पाहिजे, आणि नाही केलं तर मग ते दात खातात. हा कथा करती तयाचे पितर आणि वंशी दुराचार झाला. पण त्यांनी काय करावं तर आमच्या मृत्यूनंतर श्राद्धाचे कर्म करावं. माझं वर्ष श्राद्ध का करावं लागतं? त्याचं एक कारण असं आहे, 13 दिवसापर्यंत सूक्ष्म शरीर मृत्यू लोकात, 13वं झालं तर 1.5 फुटाचं शरीर तयार होतं. बरं का, तिला आता मार्ग 2 सांगितले, एक देव मार्गाने प्रवास, एक यम मार्गाने प्रवास करतो. मग 13व्या दिवशी आपण केलेलं पुण्य आणि मुलांनी केलेलं पुण्य हे एकत्र केलं जातं. आणि जादा पुण्य झालं तर देव मार्गाने प्रवास चालवतो. पण जादा जर पाप झालं
यम मार्गाने प्रवास चालू होतो. यमाचा पाव प्राणी होया यमाचा होना. हे प्राणी होय यमाचा होना. प्राणी होय यमाचा होना. हरे विनय हरे विनय देवाचा पाहुणा होतो एक यमाचा पाहुणा आणि पाहुणा आपल्या आपल्या कर्मावर अवलंबून आपण ठरवू आपल्याला कोणाचा पाहुणा व्हायचे ज्याला अधिकार आहे. मग 13व्या दिवशी प्रवास चालू होतो. पहिला मुक्काम 17व्या दिवशी. अगदी संक्षिप्त बोलायचं ठरलं तर मृत्यू लोकातून नियम लोकात जाण्यासाठी 20 लागतात 16 आणि मुक्काम होतात 12. म्हणून 5.5 महिने चालत नाही. 11.5 वर्ष श्राद्ध मुलाने करावाच लागतं. हा मुलाचा धर्म आहे. मग पितरांची त्यांनी श्राद्ध कर्म करावं. त्यांची इच्छा काय आहे तर त्यांची इच्छा तिने होते पितरांचे मनोगा पुत्र होईल हरिभक्त कोणी उद्धारीनं समजतं तरी तो विषय पद्धती पडत असे. आणि दुसरी इच्छा आहे स्वये करावे पितृतर्पण शनवती श्राद्धदान आणि पितर उतरावे आपण गया वर्जन करून या. त्यांची इच्छा आहे आमच्या मृत्यूनंतर ही 3 कर्म आमच्या मुलांनी करावे. कोणते 3 कर्म? पहिलं तर्पण श्राद्ध आणि गया वर्जन. गयेला जाऊन आमच्या उद्देशाने पिंडदान करून त्यांनी आम्हाला मुक्त करावं अशी कोणाची इच्छा आहे? पितरांची इच्छा आहे. मग तुकोबरायांच्या समकालीन जे 14 काळकरी त्यापैकी कोंडोपंत लोकरे हे गयेला निघाले आणि तुकोबरायांनी 3 पत्र दिले. पहिलं पत्र दिलं की विश्वनाथाला तुम्ही विश्वनाथ दिनरंकन्या. दुसरं पत्र दिलं गंगा मैयाला परशिव माते माझी विनवणी मस्तकचरणी ठेवी तसे. आणि तिसरं पत्र दिलं ते गयेला. गयेला 3 पद आहे ब्रह्मपद रुद्रपद विष्णुपद. जर मुलाने गयेला जाऊन आपल्या हाताने त्या पदावर जर पिंडदान केलं तर मुलगा सर्व पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. मग तुकोबराय म्हणते मला स्वतः येता येत नाही म्हणून तुकोबराय पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी पत्र रूपाने लिहिताय मी त्या पदावर माझ्या हाताने पिंड देतो अभंगाच्या पहिल्या चरणात.
वडील येतात माझ्या डोक्यावर पितरांचं ऋण आहे आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी मी माझ्या हाताने त्या पदावरती पिंडदान करतो. आता गयेचं क्रम असं आहे, पहिले 21 पिंड विष्णू मंदिरात द्यावे लागतात. 21 पिंड गयासुराच्या पाठीवर. मग 42 का? तर आपल्याकडं मातृकुळाचे 21 आणि पितृकुळाचे 21 हे 42 कुळांचं पिंडदान करावं लागतं. आणि तिकडे 3 पद आहे, ब्रह्मपद, रुद्रपद आणि विष्णुपद. जर मुलाने आपल्या हाताने त्या पदावर जर पिंडदान केलं तर मुलगा पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होतो. तर पहिली शंका घ्यायची, सेवा संपवायची. विठाला तुकोबरायांचं जीवन जर बघितलं तर पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी त्याच्या बघा एक तरी लाच येते आणि रखमहितापदी एक गावाची विठोबाचे. आणि ते म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका पिंड शब्दाचे 2 अर्थ होतात आणि पद शब्दाचे 2 अर्थ होतात. आता उदाहरण, आता भाऊंनी पूजा केली, नंदू भाऊंनी, बरोबर आहे. मग त्यांनी जे पिंड पाळले की नाही, आता वडील वारले याला पितृत्रय म्हणतात. आज कोण कोण तृप्त झालं? वडील, आजोबा, पंजोबा, भाऊ गेला का, आई गेली का, चुलता गेला का, चुलती, काका, मामा, मामी, याला असतं पिंडदान. पूजा करणारे सासू सासरे ते सुद्धा तृप्त होतात बरं का. याला काय म्हटलेलं आहे? सहपिंडदान. मग मला एक सांगा, पिंडाचे 3 बनवले आणि एक मुटका, किती बनवले? 3.5. कशाचे? भाताचे गोळे, त्याला सुद्धा काय म्हणतो आपण? पिंड. तसं शरीराचं नाव सुद्धा पिंड आहे, याला काय म्हटलेलं आहे? पिंड. जर तिथे 3.5 आहे तसं शरीर सुद्धा किती हाताचं आहे? 3.5. फक्त ज्याचे त्याचे मन लहान मोठी होती नाही, आपल्या आपल्या हाताने, बरोबर आहे का नाही? आणि मला एक सांगा, हे 3.5 हाताचे पिंड शब्द. तसं पद शब्दाचे 2 अर्थ आहे. पद म्हणजे पाय आणि पद म्हणजे उद्दा. तुम्ही कोणत्या पदावर आहात? म्हणजे उद्यावर. उद्दा म्हणजे जागा, जागा म्हणजे ठिकाण, ठिकाण म्हणजे स्थान. मग तुकोबरा म्हणजे लोक गयेला जाऊन भाताचे 3.5 पिंड आपल्या हाताने त्या पदावर देतात आणि पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होतात. पण महाराज म्हणजे मी गयेलाच गेलो नाही. आता महाराजांचं पिंड वेगळं आहे आणि महाराजांचं पद वेगळं आहे. महाराज म्हणजे मग मी काय केलं? हा 3.5 हाताचा देहरूपी पिंड मी पदावर दिला. आता पद म्हणजे पाय. आता कुणाच्या पायावर? तर तुकोबरायांच्या जीवनात विठोबाचे पाय सोडून कुणाचे पाय अभिप्रेत नाही. मग विठोबाच्याच पायावर का दिला? तर महाराजांचं म्हणणं आहे का, जे महत्व गयेला आहे, जे महत्व काशीला आहे, ऐका, जे महत्व 4 धामाला आहे, हे सगळं महत्व माझ्या विठोबाच्या पायाजवळ आहे. विष्णुपद
तुकोबरा म्हणजे माझ्या विठोबाच्या पायाजवळ आहे. काही तू गडबड करू नको, दोन वाजतील बरं का. विठाला विठाला विष्णुपद गया रामधाम काशी आणि अवघे पायापाशी विठोबाच्या. हे सगळं विठोबाच्या पायाजवळ आहे. मग आता मला गयला जायची गरजच काय. माझे दारे गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. आता कैला गेल्यावर कर्मांनी कर्मांतर आहे. उजव्या बाजूला दानव घ्या, डाव्या बाजूला काका. महाराज म्हणजे यापैकी कोणतंच कर्म केलं नाही. केले कर्मांतर आणि बोंब मारली हर आणि हरी यांचं भजन केलं आणि त्याच्यामुळे काय झालं. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे भार उतरले ओझे माझे झाले गयावर्जन. श्राद्धाचे कर्म कर्मांतर गयावर्जन आदी कर्माच्या माध्यमातून मुलगा पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होतो. विठोबा तुका म्हणे माझे 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 माझे
आपले देवित देवदाने विठ्ठल जय जय